HMPV संसर्गाबाबत आता पुणे महापालिका दक्ष झालेली आहे। पुणे महानगरपालिकेकडनं नायडू रुग्णालयामध्ये विलगीकरणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। नायडू रुग्णालयामध्ये विलगीकरणासाठी 50 वेगळे बेड्स ठरवण्यात आलेले आहेत। तसंच रुग्णालयामध्ये 5 अतिदक्षता बेड्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे। HMPVचे 2 रुग्ण हे नागपूरमध्ये आढळलेले आहेत। दोन्ही रुग्ण हे 14 वर्षाखालील आहेत, म्हणजेच लहान मुलं आहेत आणि दोघांनाही घरीच उपचार घेऊन पूर्ववत करण्यात आलेला आहे। परंतु चीनमध्ये ज्या पद्धतीने HMPVचा उद्रेक झालाय ते पाहता पुणे महापालिका आता दक्ष झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया, आपली प्रतिनिधी शिवानी आपल्या सोबत आहे। शिवानी, कशा पद्धतीने पुणे महानगरपालिका आता काळजी घेतेय, कारण सध्या धोका नाहीये पण दक्षता कधीही चांगली? पूर्वी तू म्हणाली तसंच सध्या भारताला या HMPV व्हायरसचा धोका नाही आहे, मात्र कोरोना जसा अति प्रमाणात उद्रेक वाढला होता तसा उद्रेक होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिका कालपासून सज्ज झाली आहे। पुणे महानगरपालिकेने राज्याच्या ज्या काही सूचना होत्या, ज्या काही गाईडलाईन्स होत्या त्या सगळ्या डिपार्टमेंट्सपर्यंत पोहोचवण्याला सुरुवात केली आहे। प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी आपापली आरोग्य यंत्रणा राबवण्यासाठी सुरुवात केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यातलं संसर्गजन्य आजारासाठी असलेलं जे काही रुग्णालय आहे, जे नायडू रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात देखील विलगीकरणाची प्रायमरी लेवलला सोय करण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे। साधारण आपण बघितलं तर 50 बेड्सची त्यांनी आता सोय केली आहे आणि 5 अतिदक्षता म्हणजे ICUची त्यांनी सोय केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण कोरोनाच्या वेळेस बघितलं होतं तेव्हा पुण्यात पहिला पेशंट सापडला होता, त्यानंतर देशभरात त्याचा उद्रेक पाहायला मिळाला होता आणि पुण्यात रोज बाहेरच्या देशातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे। हीच संख्या बघता आणि आजूबाजूचा सगळा जो काही HMPV व्हायरसच्या संदर्भातला असलेली जी माहिती येत आहे त्या माहिती सगळी गोळा करून पुणे महानगरपालिका दक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 2-3 दिवसातच विमानतळावर देखील त्यांची तपासणी होईल, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार असल्याचंही आपल्याला कळतंय। मात्र विमानतळासंदर्भातला अजूनही कोणता निर्णय आला नाही आहे, पण पुणे महानगरपालिका नायडू रुग्णालय असू देत किंवा महापालिकेचे जेवढे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयात यांनी एक योजना राबवायला किंवा उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे। पूर्वी धन्यवाद शिवानी, तू दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच बाहेरून येणारे रुग्ण, बाहेरून येणारे प्रवासी ह्या सगळ्या गोष्टी पाहता पुण्याने आत्तापासूनच तयारी केलेली आहे आणि आत्तापासूनच कुठेतरी दक्षता घ्यायला सुरुवात केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।